हॅलो फ्रेंड्स, मी रोहित तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सोमवार आहे आणि आज आपण चाललेलो आहे डोंबिवली पूर्वेला असलेलं पिंपळेश्वर महादेव मंदिर. ह्या मंदिराचा इतिहास खूपच जुना आहे, म्हणजे कमीत कमी 100 वर्षापूर्वीचं मंदिर आहे ते. आणि तिकडे भरपूर धार्मिक कार्यक्रम वगैरे होतात. तर आज तिकडे मुख्यमंत्री साहेब पण येणार आहेत आणि उपमुख्यमंत्री साहेब पण येणार आहेत. तर तिकडे भरपूर गर्दी असणार, पण आपण थोडं लेटच चाललो आहे बिकॉज तिकडे गर्दी पण खूप असेल, तर पोलीस सिक्युरिटी वगैरे पण खूप असेल. तर बघूया तिकडे जाऊन कसं आहे मंदिर. 4.5 एकर परिसरात वसलेलं हे मंदिर आहे आणि खूपच जुनं मंदिर आहे, म्हणजे डोंबिवली शहर वसण्याआधीचं मंदिर आहे ते. चला बघूया आपण ते मंदिर कसं आहे. माझ्यासोबत चला, सिद्धेशला घेऊ बरोबर. आता जस्ट पोचलो इकडे मंदिराच्या इथे. मंदिराचा परिसर सिक्युरिटी वगैरे खूपच भरपूर स्ट्रिक्ट होती, म्हणजे स्ट्रिक्ट आहे अजून पण. अतिशय सुंदर प्रकारे मंदिर सजवलं आहे, एकदम मस्त प्रकारे मंदिर सजवलेलं आहे. काही वेळापूर्वी इकडे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब येऊन गेले. आपण जरा लेटच आलो मुद्दाम, बिकॉज इकडे गर्दी आणि हे बघितलं असतं तर हा परिसर पूर्णपणे भरलेला. आपला एक मित्र आहे, बघा कसा आहे, एकदम गाणी वगैरे एकदम मस्त बोलतो. याला मी छोटा पंढरी शेठ बोलतो आम्ही याला. रोहित जायचे नादीला गेले, त्यांचे 12 वाजले, डोंबली झाले चुमंतर. रोहित दादा एक लंबर, रोहित दादा एक लंबर न देणी डोंबलीले डेंजर. चल चल चल, बाय बाय बाय.
अतिशय एकदम सुंदर असा फुलांनी सजवलेला आहे नंदी. एकदम मस्त वाटतं बघायला. एकदम तुम्ही बघू शकता. अतिशय पुरातन काळातलं असं मंदिर आहे. म्हणजे डोंबिवली शहर जेव्हा नव्हतं तेव्हा हे मंदिर होतं. म्हणजे कमीत कमी 100 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. आपण इकडे आल्यावर आपल्याला समजलं की हे मंदिर खूपच असं जुनं आहे. आणि आज तर CM साहेबांच्या हस्ते इकडे महापूजा ठेवण्यात आली आहे. म्हणून आज खूपच गर्दी होती. काही वेळापूर्वी म्हणजे काही तासापूर्वी इकडे हे सगळंच भरलेलं. म्हणजे पाय ठेवायला पण जागा नव्हती, एवढी गर्दी होती. तर आपण मुद्दामच थोडं उशिरा आलो आहे. म्हणजे आपलं दर्शन वगैरे व्यवस्थित. मंदिर तर एकदम खूपच मस्त सजवलं आहे. मंदिराचे नवनिर्वाचित सदस्य दिनेश म्हात्रे आपल्याला भेटलेलं आहे इकडे. आणि आजचा ब्लॉग आपला पूर्ण झाला आहे. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असं काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत बाय.